सोमवारपासून तुम्ही सुद्धा बँकेत जाऊन या आणि आपल्या खात्यात एनओसीचा आता हे सगळ्या गोष्टी झाल्या. आपण आधार प्रमाणीकरण केलं, कर्ज खात्याची रक्कम ही 7/12 मेन्शन आहे. तर माझा आपला 7/12 पहिले कोरा करा. जे बँकेचा बोजा आहे तो कमी होणार नाही. पहिले ते क्लिअर असेल, कुठल्याही बँकेचा बोजा त्या ठिकाणी दिसणार नाही. तर आता कोणाचा 7/12 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख, 50,000 असा काही बोजा असेल, जर शेतीच्या जमिनीवर तारण, मॉर्गेज किंवा बँकेचा चार्ज नोंदवला असेल तर ते रामराम आणि जय शिवराय मित्रांनो. माझं नाव सदाशिव थोरात. आज परत एक अपडेट घेऊन आलेलो तुमच्यासाठी. शेतकऱ्यांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याच्याबद्दल एक आज नवीन अपडेट आपल्याकडे आलेला आहे आणि ते सर्वांनी तुम्ही पाहावं. आपल्याकडे 2-3 मुद्दे आहेत जे कामाचे या ठिकाणी मुद्दे आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि ग्रामीण भागातले असल्यामुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांना समजतील या पद्धतीने आपण हा व्हिडिओ बनवत आहे. 3 मुद्दे या ठिकाणी असे आहेत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक राष्ट्र शासनाने मिळून एक आज माहिती दिलेली आहे. ती कशा पद्धतीची आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याच्यानंतर उर्वरित जे शेतकरी राहिलेले जातात केवायसी करण्यासाठी किंवा आधार प्रमाणीकरण करण्यासाठी त्यांनी आता पुढे काय करायचं आहे. आणि तिसरं एनओसी, बँकेचं कर्ज नील झाल्यानंतर आपल्या कर्ज खात्यात पैसे आल्यानंतर एनओसी कशी मिळवायची आहे, हे 3 मुद्दे आपण थोडक्यात आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. तर आज आता थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील काही लोक यांनी एक ब्रीफिंग केलं आणि या ब्रीफिंग मध्ये अशी माहिती दिलेली आहे की आज रोजी सुमारे 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम ही ट्रान्सफर करण्यात आलेली आहे. म्हणजे तेवढ्या लोकांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम ही पाठवली गेलेली आहे. सुमारे ही रक्कम आहे 529 कोटी रुपये. 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यावर 529 कोटी रुपयाची रक्कम ही अदा करण्यात आलेली आहे. राज्य सरकारची या ठिकाणी राज्य सरकारने ही मोठी माहिती दिलेली आहे. सरकारच्या माहितीनुसार 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यात 529 कोटी रुपये जमा करण्यात आले असून संबंधित कर्ज खाती ही नील करण्यात आली आहे, असं शासनाच्या वतीनं आता या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलंय की आता उद्या परवा 2 दिवसात सोमवारपासून तुम्ही सुद्धा बँकेत जाऊन या आणि आपल्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली किंवा नाही हे पहा. त्याच्यानंतर असं सांगण्यात आलंय की सरकारने हे सुद्धा स्पष्ट केलं की शेतकऱ्यांच्या खात्यावर दिसणारी कमी जास्त जी रक्कम होती, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं याच्या आधी की आपण आपलीच्या यादीवरील रक्कम, कर्ज खात्यातील रक्कम, ह्या त्या गोष्टी सगळ्या, तो संभ्रम, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सरकारने स्पष्ट केल्यात की शेतकऱ्याच्या खात्यावर दिसणारी जास्त रक्कम ही एनपीए वरील व्याजामुळे होती. बँकांनी हे व्याज माफ केल्यानंतर शासनाने भरलेली रक्कम आणि खात्यातील थकबाकी समान झाली असून खाती नील होत आहेत. शिवाय सुमारे 18 ते 19 लाख खात्यांची प्रक्रिया सुरू असून 12 लाख खाती त्रुटी आणि दुरुस्तीसाठी बँकांकडे परत पाठवण्यात आलेली आहेत. यासाठी बँकांकडून आठवडाभराची ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा की बँकांनी सुद्धा सांगितलं की आठवड्याभरात या 8-10 दिवसामध्ये आम्ही हा सगळा जे या ठिकाणी ही जी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि 12 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही त्रुटी किंवा 18 ते 19 लाख खात्यांची प्रक्रिया आता सुरू आहे, या सगळ्या संदर्भामध्ये तांत्रिक अडचणी असतील, ज्या काही त्याच्यावर सोल्युशन्स असतील, हे 10 ते 12 दिवसात या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आता प्रश्न आहे, शेतकरी राहिले आता जवळपास 30% शेतकरी या ठिकाणी बाकी आहेत की अजून त्यांनी केवायसी केलेली नाही. त्यांनी आता केवायसी करायला काही हरकत नाही आहे, परंतु केवायसी करताना एकदा परत बँकेत जाऊन आपलं खातं, आपला अकाउंट नंबर, आपलं केसीसी खातं आणि आपलं आधार कार्ड आणि ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला चेक करूनच नंतर पुढे जायचं आहे आणि आधार प्रमाणीकरण या ठिकाणी तुम्ही आता करू शकता. आता त्यांनी हे सुद्धा सांगितलंय की आधार प्रमाणीकरण जसं जसं आता तुम्ही राहिलेले शेतकरी पूर्ण करतील तसं तसं त्यांच्या खात्यामध्ये त्या पद्धतीने पैसे येण्याची प्रक्रिया सुद्धा चालू राहील आणि आधार प्रमाणीकरण सुद्धा या ठिकाणी चालू राहील. तिसरा मुद्दा होता आपला एनओसीचा. आता हे सगळ्या गोष्टी झाल्या, आपण आधार प्रमाणीकरण केलं, आपण बँकेत सगळ्या गोष्टी करून व्यवस्थित सगळ्या गोष्टी झाल्या.
एनओसी पाहिजे. काही शेतकऱ्यांच्या सातबारावरती आज सुद्धा कर्ज खात्याची रक्कम ही सातबारावरती मेन्शन आहे. तर माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी आपल्या त्या सातबारावरचा बोजा हा बँकेकडून एनओसी घेऊन नील करावा आणि त्याच्यानंतर जर पुढे कर्ज काढायचं असेल तर त्याच्यानंतर प्रक्रिया ती कागदपत्राची करावी. पण शेतकरी बंधूंनो, आपला सातबारा पहिले कोरा करा, त्याच्यानंतर पुढील कर्ज घेण्याचा प्रयत्न करा. लगेच आता कर्जमाफी झाली आणि लगेच 2-4 दिवसात 8 दिवसात परत कागदपत्र देऊन परत तुम्ही कर्ज काढता, ते तुमचं सातबारावरचं जे बँकेचा बोजा आहे तो कमी होणार नाही. पहिले ते करून घ्या, कारण की 1-1.5 लाखापर्यंत मला वाटतं बँकेचा जो बँकेचं लोन आहे ते 1.5 लाखापर्यंत आपल्या सातबारावर सुद्धा येणार नाही. आपली सातबारा ही कधी कुणालाही दाखवण्यासाठी क्लिअर असेल, कुठल्याही बँकेचा बोजा त्या ठिकाणी दिसणार नाही. तर याची एक सोपी पद्धत अशी आहे की आपल्या सातबारावर जर आता कोणाचा सातबारा 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख, 50,000 असा काही बोजा असेल तर पहिले अगोदर कर्जमाफी नील झाल्याच्यानंतर पहिले त्यांना त्यांच्याकडून एनओसी घ्या बँकेकडून. एनओसी म्हणजे नोड्यूल सर्टिफिकेट. नोड्यूल सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी बँकेत आपली रक्कम आल्याच्या नंतर 2-4 दिवसात 8 दिवसात प्रक्रिया करून बँकेकडे जा, तिथून तुम्ही ते घ्या आणि ते तुम्ही संबंधित तलाठी असो, संबंधित जी काही यंत्रणा असो त्या यंत्रणेकडे सातबारावरील बोजा कमी करायला सांगा. त्याच्यासाठी तुम्हाला काय लागेल, बँकेत कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा झाली का नाही हे तपासावं लागेल. कर्जमाफी समायोजित झाल्यानंतर काही बाकी रक्कम, व्याज, इतर काही शुल्क आहे का हे बँकेकडून स्पष्ट करून घ्यावं लागेल. खाते पूर्णपणे बंद, शून्य झाल्यावर शाखेत नो ड्यूज सर्टिफिकेट मागा. जर शेतीच्या जमिनीवर तारण, मॉर्गेज किंवा बँकेचा चार्ज नोंदवला असेल तर ते कर्ज बंद झाल्यानंतर त्याची मुक्तता करण्याची प्रक्रिया देखील शाखेकडे विचारून तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. पण सर्व शेतकऱ्याच्या हितासाठी एकच गोष्ट सांगायची या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून की आपल्या सातबारा कोरा करून घ्या, एनओसी घ्या, गडबड करू नका परत लोन काढायची. लोन आता आपल्याला 1-2 महिन्याला 3 महिन्याला परत भेटू शकत, पण आपल्या सातबारावरचा बोजा हा आता या ठिकाणी नील प्रमाणपत्र घ्यायचं बँकेचं आणि आपल्या संबंधित तलाठी असो, तहसीलदार असो या कार्यालयात ते दाखल करायचं आणि लवकरात लवकर नील सर्टिफिकेट घेऊन सातबारावरचा बोजा कमी करायचा, नंतरच नवीन कर्ज काढायचं. धन्यवाद. जय शिवराय.